नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी न्यायालयीन सेवानिवृत्त कर्मचारी हिंगोली व परभणी यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1,42,128 रुपयाचा धनाकर्ष माननीय जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आला। यात 142 कर्मचाऱ्यांचा सहभाग घेतला। मुख्यमंत्री सहायता, मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी मदत कक्षास हा निधी जिल्हाधिकाऱ्यामार्फत देण्यात आला। अतिवृष्टी पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ही रक्कम जमा करण्याबाबतचा जिल्हाधिकाऱ्यामार्फत हा निधी देण्यात आला। परभणी जिल्हा न्यायालयाच्या स्थापनेवरून दिनांक 30/9/2025 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या न्यायालयीन कर्मचाऱ्यातील सर्व संवर्गाकडून महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टीग्रस्त पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये हा निधी जमा करण्यासाठी उत्स्फूर्तपणे निधी संकलन करण्यात आले। यात एकत्रित निधीचा धनाकर्ष दिनांक 13/10/2025 रोजी रक्कम 1,42,128 रुपये देण्यात आला। अतिवृष्टी पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये हा निधी जमा करण्यासाठी मुख्यमंत्र्यास पाठवत आहोत। यामध्ये 142 सेवानिवृत्त न्यायालय परभणी जिल्हा न्यायालयाच्या कर्मचाऱ्यामार्फत हा निधी जमा करण्यात आला। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। आम्ही सगळे न्यायालयीन कर्मचारी सेवानिवृत्त आहोत आणि सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सर्वांनी मिळून अतिवृष्टीसाठी एक निधी संकलन केलं आणि ते सुपूर्द करण्यासाठी म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो आहोत आणि त्यांनी सर्वांच्या वतीने सुपूर्द केलेलं आहे। 1,42,118 रुपयाचा निधी आम्ही धनाकर्षाच्या स्वरूपात मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आज सुपूर्द केला। शासनाच्या निर्णयामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी संकलनाचे काही आदेश नसतात, पण आम्ही जे न्यायालयीन कर्मचारी आहेत सेवानिवृत्त त्यांनी स्वयंस्फूर्तीनं हा निधी संकलित करून मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचं ठरवलं होतं आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे हा निधी जमा करून आज आम्ही संकलित करून माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे धनाकर्षाद्वारे सुपूर्द केलेला आहे। आणि वेळोवेळी अशा काही आपत्ती असतात त्याच्यामध्ये आमचासुद्धा सहभाग आम्ही नेहमी ठेवत असतो, कारण की नैसर्गिक आपत्ती असो, सामाजिक असो, काही असो, अशा वेळेस सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला तोंड देणं हे आपलं कर्तव्य असते। त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला आम्ही प्रतिसादमधून स्वतः स्वयंस्फूर्तीनं संकलन करून निधी जमा करून सुपूर्द केलेला आहे। माननीय जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरून 2025 पासून 25 पूर्वी रिटायर झालेल्या लोकांनी सर्वांनी उत्स्फूर्तपणे निधी संकलन केला पूरग्रस्तांसाठी। तो निधी संकलन केल्यानंतर उत्स्फूर्तपणे आल्यानंतर तो निधी आपण आज माननीय कलेक्टर साहेबांकडे सुपूर्द केलेला आहे। आणि असे आमचे बरेच उपक्रम आहेत ज्याच्या ज्येष्ठांच्या भेटी असतात, काही आम्ही साहित्य संमेलनं घेतो, परत आम्ही सिनियर लोकांना एकत्र घेतो। धनाकर्षाचा आकडा आमचा आहे 1,42,128 रुपये। पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं जसं मावळे म्हणायचे तसं आम्ही सर्व सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी फुलाची पाकळीसुद्धा म्हणता येणार नाही। आमच्या ह्या जवळपास 1.5 लाखाच्या निधीमुळं शेतकऱ्यांचं फार काही भलं होणार नाही, तरीसुद्धा कर्तव्य भावनेतून आम्ही हा सर्व निधी गोळा केला। आणि ह्या निमित्तानं मी आमच्या सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांपैकी जे कमी सेवानिवृत्ती वेतन घेतात, जसे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतील, बेलीफ कर्मचारी असतील किंवा ज्यांना कालबद्ध पदोन्नती मिळाली नाही असे वरिष्ठ अधिकारी असतील, त्यांचं तुटपुंज निवृत्ती वेतन असतानासुद्धा त्यांनी आमच्या बरोबरीनं ह्या निधी संकलनामध्ये सहभाग घेतला। मी त्यांचे विशेष प्रकारे त्यांचंसुद्धा मी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो। शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, अन्न पिकवतो आणि तशाच महाराष्ट्रातील तशा त्या जो एका म्हणजे शेतकरी कुटुंबावर आघात कोसळला, एक आपत्ती कोसळली आणि त्यांचं होतं नव्हतं ते पूर्ण संपुटात आलं, तर त्यांना
उभं राहण्यासाठी, त्यांचा कणा ताट राहण्यासाठी आम्ही न्यायालयीन कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी संकलन केलं निधीचं आणि मुख्यमंत्री निधीला जमा करण्यासाठी माननीय कलेक्टर साहेबांकडे सुपूर्द केला, धनाकर सुपूर्द केला आणि त्या आमच्या थोड्याशा काय न होईना पण जरा शेतकऱ्याला आधार मिळावा म्हणून आम्ही हे कार्य केलं असताना न्यायालयीन सेवेत असताना आम्ही सर्वजण वेळोवेळी येणाऱ्या आपत्तीला असंच पुढे फिरून जाऊन मदतीचा हात दिलेला आहे। आज सेवानिवृत्त झालो तरी ती जी आमची आहे की सगळ्यांना मदत करणे, आपत्तीच्या लोकांना हे करणे आणि हा आमचा वाटा खारीचा आहे, तरीसुद्धा एक आमच्या परीनं आम्ही सर्वांनी एकत्रित करून हे निधी संकलित करून आज माननीय जिल्हाधिकारी परभणी यांना संकलित केलेला धनाकर्ष रुपये 1,48,000च्या जवळपास दिलेला आहे। बस एवढे बोलून आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।